श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. युगांतर स्वामी समर्थ लीला कथा. स्वामींचे 3 इशारे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप सकाळच्या शांत हवेत हळूच पसरत होता. जणू शब्द नव्हते, फक्त उपस्थिती होती. अक्कलकोटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यापारी राहत होता. नाव होतं गोविंदराव. गोविंदराव साधा माणूस नव्हता. तो हुशार होता, मेहनती होता. पण एक गोष्ट होती जी त्याच्यात हळूहळू वाढत होती. अहंकार. त्याचा व्यवसाय वाढत होता, नफा वाढत होता आणि त्याच्यासोबत स्वतःवरचा विश्वास हळूहळू अति विश्वासात बदलत होता. तो म्हणायचा, नशीब वगैरे काही नसतं, बुद्धी आणि धाडस असेल तर माणूस काहीही करू शकतो. स्वामींचं नाव तो आदराने घ्यायचा, पण मनापासून नाही. पहिला इशारा. एक दिवस गोविंदराव मोठा सौदा करून अक्कलकोटहून परत येत होता. दुपारची वेळ होती. ऊन्ह तीव्र होतं. रस्ता ओस पडलेला होता. रस्त्याच्या कडेला एक साधू बसलेला दिसला. डोळे मिटलेले, चेहरा शांत. गोविंदराव थांबला. क्षणभर पाहिलं. मनात विचार आला, उशीर होईल. तो पुढे निघून गेला. थोडं पुढे गेल्यावर त्याच्या गाडीचं चाक अचानक अडकलं. गाडी थांबली. तो उतरला. पुन्हा मागे पाहिलं. तो साधू आता तिथे नव्हता. मनात थोडी अस्वस्थता आली, पण त्याने दुर्लक्ष केलं. हा होता स्वामींचा पहिला इशारा. दुसरा इशारा. काही दिवसांनी गोविंदराव पुन्हा प्रवासाला निघाला. यावेळी रात्र होती. रस्ता अरुंद होता. समोरून बैलगाडी येत होती. बैलगाडी चालवणारा वारंवार म्हणत होता, सावकाश जा, पुढे धोका आहे. गोविंदराव हसला. त्याने वेग कमी केला नाही. क्षणभरातच समोरचा रस्ता खोल खड्ड्यांनी भरलेला दिसला. गाडी कसाबसा थांबली. अपघात टळला. बैलगाडी आता दिसत नव्हती. गोविंदराव घामाघूम झाला. मनात विचार आला, हा योगायोग नव्हता, हा होता स्वामींचा दुसरा इशारा. तिसरा इशारा. तिसऱ्यांदा गोविंदराव मुंबईकडे निघाला. हा सौदा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा होता. रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात एक आवाज म्हणत होता, आज नको जाऊस. गोविंदराव उठला. घाम आला होता, पण सकाळी त्याने स्वतःलाच समजावलं, स्वप्नावर कोण विश्वास ठेवतो. तो निघाला. रस्त्यात पाऊस सुरू झाला. दृश्यता कमी झाली. एका वळणावर समोरून मोठा ट्रक आला. क्षणभर सगळं अंधारात गेलं, पण ट्रक अचानक थांबला. ड्रायव्हर उतरून म्हणाला, आज सकाळपासून मला 3दा थांबायचं वाटलं. का ते कळलं नाही. गोविंदराव थरथर कापू लागला. हा होता स्वामींचा तिसरा इशारा. चौथ्यांदा दुर्घटना टळते. यावेळी गोविंदराव थांबला. तो गाडीतून उतरला. डोळे मिटले. पहिल्यांदाच त्याने मनापासून म्हटलं, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी त्याच्या मनात सगळं स्पष्ट झालं. स्वामी इशारे देत होते, तोच ऐकत नव्हता. तो परत फिरला. प्रवास रद्द केला. दुसऱ्या दिवशी कळलं, ज्या रस्त्यावरून तो जाणार होता तिथे मोठा अपघात झाला होता. अनेक जीव गेले होते. गोविंदराव हादरला. त्याचे डोळे भरून आले. परिवर्तन. तो थेट अक्कलकोटला गेला. वडाच्या झाडाखाली बसला. स्वामी समोर होते, शांत, स्थिर. गोविंदराव काही बोलला नाही, फक्त डोळे मिटले. स्वामी म्हणाले, इशारे नेहमीच असतात, ऐकणारा तयार हवा. त्या दिवसापासून गोविंदराव बदलला. व्यवसाय केला, पण अहंकार नाही. निर्णय घेतला, पण हट नाही. आणि प्रत्येक प्रवासाआधी एकच जप, श्री स्वामी समर्थ. शेवट. ही कथा फक्त एका व्यापाऱ्याची नाही, ही कथा प्रत्येक माणसाची आहे. कारण स्वामी इशारे देतात, पण आपण ऐकतो का? श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.